धावण्याचे फायदे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? फक्त शरीर, बरोबर? पण खरं सांगायचं तर हे फायदे फक्त शरीरापुरते नाहीत. ते थेट आपल्या मनावर आणि आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात. आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जे लोक धावतात ते नक्की का धावतात? म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं, नाही का? चला, याच प्रश्नापासून सुरुवात करूया आजच्या या विश्लेषणाला. बरं, विचार करूया. साधारणपणे लोक धावायला का सुरुवात करतात? प्रत्येकाची कारणं अर्थातच वेगवेगळी असतील, पण काही कारणं मात्र अगदी कॉमन आहेत, नाही का? जसं की फिट दिसायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे. आणि आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात मन शांत ठेवण्यासाठी सुद्धा अनेक जण धावायला लागतात. आणि ही सगळी ध्येय चांगलीच आहेत, यात काही वादच नाही. पण आज आपण या सामान्य कारणांच्या जरा पलीकडे जाणार आहोत. कारण धावणं म्हणजे फक्त एक व्यायाम नाहीये. ती आपल्या शरीरात रोज घडणारी एक कमाल सकारात्मक प्रतिक्रिया आहे. चला, ही प्रक्रिया जरा जवळून समजून घेऊया. तर सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, आपलं मन. धावण्याचा आपल्या मानसिक स्थितीवर म्हणजे मेंटल स्टेटवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो ते बघूया. कधी विचार केलाय की धावून आल्यावर इतकं फ्रेश, इतकं छान का वाटतं? त्यामागे एक सायन्स आहे आणि त्याचं नाव आहे एंडॉर्फिन. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीरानेच तयार केलेले नैसर्गिक हॅपी हॉर्मोन्स आहेत. आणि मग याचा परिणाम काय होतो? तर बघा, यामुळे आपल्या मानसिक ताण कमी होतो, चिडचिड आणि अस्वस्थता कमी होते आणि आपले विचार जास्त क्लिअर, जास्त सकारात्मक होतात. म्हणूनच तर अनेक जण म्हणतात ना की अरे यार, धावल्यावर डोकं एकदम हलकं वाटतं. हा अनुभव अनेकांना येतो आणि तो 100% खरा आहे. म्हणजे हे जे छान वाटतं ना, तो काही योगायोग नाहीये. हा आपल्या शरीराचा एक नैसर्गिक आणि खरं तर एक हुशार प्रतिसाद आहे. धावण्यामागचं हेच सायन्स समजून घेणं म्हणजेच स्मार्ट धावणं. ओके, तर मनाच्या शांतीनंतर आता वळूया शरीराकडे. कारण रेग्युलर धावण्याने आपलं शरीर आतून कसं बदलतं आणि मजबूत होतं ना, ते पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण नियमितपणे धावतो तेव्हा काय होतं माहितीये? आपली हाडं हळूहळू अजून मजबूत होतात. आपल्या स्नायूंना म्हणजे मसल्सना ताकद आणि स्टॅमिना मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं शरीर थकवा कसा मॅनेज करायचा हे शिकतं. हा जो स्टॅमिनामधला बदल आहे ना, तो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रचंड महत्त्वाचा असतो. आणि फक्त तरुणांसाठीच नाही, तर 40शी ओलांडलेल्या धावपटूंसाठी सुद्धा हाडं आणि स्नायू ॲक्टिव्ह ठेवून आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. थोडक्यात काय, तर धावणं ही एक अशी प्रोसेस आहे जी आपल्या शरीराची एक मजबूत, एक स्ट्रॉंग आवृत्ती तयार करते. म्हणूनच आम्ही म्हणतो, स्ट्रॉंग धावा. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आरोग्य आणि सुरक्षितता. कारण धावणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं आहे शरीराची काळजी घेणं. बघा, धावण्यामुळे आपल्या हृदयाचं काम सुधारतं, बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, अतिरिक्त फॅट कमी व्हायला मदत होते. आणि आजारांशी लढण्याची ताकद म्हणजे आपली इम्युनिटी, ती सुद्धा मजबूत होते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, शरीराला क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे पार दमवून टाकणं हा फिटनेस नाही. उलट आपलं शरीर काय म्हणतंय त्याचे संकेत ऐकणं हीच खरी सुरक्षितता आहे. ओके, पुढे जाण्याआधी एक छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करूया, म्हणजे आपला उद्देश एकदम स्पष्ट होईल. आज आपण किती किलोमीटर धावावं, किती वेळ धावावं किंवा आठवड्यातून किती वेळा धावावं याबद्दल बोलत नाहीये. नाही, आपण बोलतोय की धावल्यानं शरीरात आतमध्ये नक्की काय घडतं, ही प्रोसेस कशी काम करते आणि त्याचे होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण फायदे काय आहेत, हे समजून घेणं हाच आहे रन स्मार्ट दृष्टिकोन. चला, आता हे बघूया की धावण्याचा आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यावर कसा पॉझिटिव्ह परिणाम होतो. धावण्यामुळे ना एक मस्त सकारात्मक चक्र सुरू होतं. बघा, धावल्यामुळे मन शांत होतं, शांत मनामुळे झोप चांगली लागते आणि चांगली झोप झाली की पुढचा अख्खा दिवस एकदम एनर्जेटिक आणि प्रोडक्टिव्ह जातो. खरं तर धावणं आपल्या शरीरासाठी एका नैसर्गिक रिसेट बटनासारखं आहे. ते शरीराला एकदम ताजातवाना करून टाकतं आणि त्यामुळेच चांगली झोप, जास्त ऊर्जा आणि प्रत्येक दिवसाची एक फ्रेश सुरुवात आपल्याला मिळते. तर मग धावण्याचा खरा अर्थ काय? धावणं म्हणजे फक्त वेग, वेळ किंवा पदकं जिंकणं नाही, अजिबात नाही. धावणं म्हणजे शिस्त, धावणं म्हणजे मानसिक ताकद आणि धावणं म्हणजे आपल्या आयुष्याची क्वालिटी सुधारणं. आणि जाता जाता हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा, जे फक्त जोरात धावतात ते लवकर थकतात, पण जे समजून धावतात
सातत्याने धावतात ते आयुष्य जिंकतात. म्हणूनच स्मार्ट धावा, सुरक्षित धावा आणि स्ट्रॉंग धावा. कारण लक्षात ठेवा, धावणं हा फक्त पायांचा व्यायाम नाहीये, तो संपूर्ण आयुष्याचा व्यायाम आहे.